मनसे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्र दौरे के तहत नासिक पहुंचे, जहां उन्होंने एक पत्रकार परिषद को संबोधित किया। इस दौरान उन्होंने कई अहम मुद्दों पर अपनी बात रखी और राज्य सरकार पर निशाना साधा। राज ठाकरे ने खास तौर पर सड़कों पर बढ़ते गड्ढों के मुद्दों को उठाया। साथ ही उन्होंने नासिक कुंभ मेले के लिए गुजरात के ठेकेदारों बुलाए जाने के फैसले की आलोचना करते हुए आरोप लगाया कि सरकार केवल कमीशन के लिए ऐसे फैसले ले रही है। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। मी तुम्हाला माझा अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला मी 2 आतापर्यंत कुंभमेळे मी असताना इथे झालेत, एक 2003चा आणि एक 2015चा। 2003चा कोणाला आठवत पण नसेल, 2015 बद्दल आपण बोलू। 2015चा जो कुंभमेळा झाला त्यावेळेला जी काही नाशिकमध्ये जी काही कामं झाली आणि ज्या प्रकारे कुंभमेळा झाला, मला असं वाटतं की नाशिक शहराला देखील कळलं नव्हतं की कुठे काय कामं सुरू आहेत आणि काय कशा प्रकारची कामं सुरू आहेत। ती झाल्यानंतर सर्वांना दिसलं की कशा प्रकारचे रस्ते झालेत आणि काय झाले वगैरे। आणि त्या कुंभमेळ्यातनं पैसे काढणं, त्यातनं काही अर्थकारण हा मुळात उद्देश नसल्यामुळे तो खूप सोप्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने तो त्यावेळेला झाला। आत्ताचं जे मला दिसतंय ते मला मी ऐकल्यात ज्या गोष्टी, काय रे बाबा तू कुठे होतास तू? सर आता राहू दे बस। आता मी तुमच्याच माध्यमातून ज्या गोष्टी आमच्या कानावरती येतात, संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत, काही गाड्या, ट्रक बिग सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत, माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून। परंतु या प्रशासनाला काही नाही, डिंब आहे त्यांना, माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयसूतक नाहीये। आणि बस आपली त्या सगळ्या भागातनं, म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे। या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरात मधले आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे। आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधल्या एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लाभो। दुर्दैव आहे, मला वाईट या गोष्टीचं वाटतं। इतकं सुंदर त्यावेळेला आम्ही नाशिक केलं होतं, त्याची सगळी दुर्दशा बघून वाईट वाटतं। म्हणजे ते बोटॅनिकल गार्डन असेल किंवा माननीय बाळासाहेबांच्या नावाने केलेलं म्युझियम असेल किंवा अनेक गोष्टी ज्या त्यावेळेला केल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टींची बस दुसऱ्याने केलंय म्हणून त्याची वाट लावायची। मला काल का परवाच मी हा प्रश्न विचारला की त्या स्मार्ट सिटीज काय झालं, त्या स्मार्ट सिटीचं कुठे गेलं? त्या स्मार्ट सिटी कुठच्याही देशातल्या कुठच्याही शहरामध्ये तुम्हाला काहीही दिसत नाहीये, सगळी शहरं बर्बाद होताना दिसत आहेत। आणि मला ज्या प्रकारे निवडणुका हाताळल्या जात आहेत त्याही खूप फ्रॉड पद्धतीनेच हाताळल्या जात आहेत, हे लोकांनाही कळलंय, लोकांनाही माहिती आहेत यांना मतदान कशा प्रकारचं होत आहे। परंतु जे काही करतायत मतदान, त्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे। म्हणजे नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडली जात आहेत, त्याच्यावरती एवढी आंदोलनं झाली, काही नाही, प्रशासन डिंब। आणि ते सगळं चालू असताना देखील ज्या वेळेला निवडणुका झाल्यानंतर परत जर समजा भाजपचं लोकांना निवडून देत असतील, भोगा, अजून काय बोलू शकतो मी।